नमस्कार। आज अशीच एक बातमी नागपूर रेल्वे स्टेशनच्या सरकारी हॉस्पिटलमधून समोर आलेली आहे। एक सुधाकर सोनारकर या लोगो पायलट जे होते चंद्रपूरला रहिवासी होते, हे आपल्या घरच्या पहिल्या माळ्यावरनं पडलेले होते। अशात त्यांच्या दोन्ही पायाला इजा झाल्या होत्या। याच कारणाने त्यांना अगोदर चंद्रपूर येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं। त्याचबरोबर तिथे इलाज न झाल्याने 2 दिवस अगोदर नागपूर रेल्वे स्टेशन येथील सरकारी हॉस्पिटल जे आहे रेल्वे स्टेशनचं, त्या हॉस्पिटलमध्ये यांना भरती करण्यात आलं होतं। परंतु आज सकाळी असं काय घडलं होतं, 2च्या सुमारास जे आपल्या परिचित एका व्यक्तीला ते संडासमध्ये त्यांनी नेऊन मागितलं आणि त्या संडासच्या कमोडवरती उभं होऊन अक्षरशः त्यांनी तिथे फाशी लावण्याचा दुष्कर्म केला। या कृत्याने तिथल्या वैयक्तिक आणि सामाजिक प्रशासनावरही प्रश्नचिन्ह समोर आलेलं आहे। अशातच पाहण्यात येत आहे की तिथले डॉक्टर किती दक्षशील होते, कारण की असेच प्रकार त्या दवाखान्यात याच्या अगोदरही पाहण्यात आले आहे। रिलेटिव्हचे दारू पिण्याचे प्रकार, अशा भरपूरशा त्या दवाखान्यात छोट्या छोट्या बाबी ज्या समोर आल्या, अशातच हा एवढा मोठा प्रकार जेव्हा घडला आणि एक जीव त्या दवाखान्याच्या बाथरूममध्ये मरण पावलेला आहे। अशातच आता पोलीस प्रशासन कशा प्रकारे तपशील घेणार आहे आणि कशी माहिती याच्या मागे समोर येणार आहे, कारण की काय कारण होतं याबद्दलचं कुठलाही पत्रही तिथे मिळालेलं नाही। आता काय कारण आहे हे पोलिसांसमक्ष एक प्रश्नचिन्ह उभं राहतं। अशातच सदर पोलीस स्टेशन अधिकारी काय तपास करतील आणि काय याच्यावर निष्कर्ष निघेल, असंच बघत राहू। नागेश चित्रमाळसह उद्गार न्यूज।